आज आपण छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलमध्ये आलेलो आहे. आपण बघतोय विभागीय क्रीडा संकुलमध्ये एका मैदानावरील हे दृश्य आहे. एका खेळाच्या मैदानावरचं हे दृश्य आहे. आपण बघतोय खाली मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे, खुर्च्या आहे. एक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाची नासडी इथं बघायला मिळतोय. कचऱ्यामध्ये अन्नाचं हे दृश्य आहे. खाली आपण बघतोय कशा पद्धतीने खिळे असेल, गज असेल हे ठोकलेलं आहे. ग्राउंडवर जेव्हा आपण चाललो तेव्हा ग्राउंडवरचं हे दृश्य आहे. खरं तर खूप मनाला एक प्रश्न पडणार आहे की खेळासाठी हे मैदान आहे की सांस्कृतिक कार्यासाठी असलेलं हे मैदान आहे. त्या काय घडलं आहे ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. गुड मॉर्निंग. आज आपण बघतोय हे विभागीय क्रीडा संकुल आहे छत्रपती संभाजीनगरचं, मराठवाड्यातलं क्रीडा संकुल. ज्या क्रीडा संकुलवर विद्यार्थी, क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडू घडवावेत अशी अपेक्षा लोक आणि तरुण करत असतात, त्याच क्रीडा संकुलवर हे सांस्कृतिक कार्यक्रमाचं हे दृश्य आहे. एका प्रायव्हेट शाळेला दिलेलं हे मैदान आज आपण पाठीमागं बघतोय. मोठ्या प्रमाणात इथं कशा पद्धतीने ह्या मैदानाची अवस्था आहे. खेळाडूंचा सराव बंद झालेला आहे. काल एक खेळाडू जो अंध खेळाडू आहे तो खेळाडू एक आशिया चॅम्पियन बनतो, परंतु त्याला शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही, त्याला भेटण्यासाठी वेळ नाही, साधा एक कॉल करण्यासाठी वेळ नाही. परंतु दुसरीकडे हेच अधिकारी आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने प्रायव्हेट सांस्कृतिक कार्यक्रम देत आहेत. लोकांचा प्रश्न आहे की उद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली जर आम्ही लावण्या ठेवल्या, फड रंगवला, गौतमी पाटलाचा कार्यक्रम ठेवला तर त्याला परवानगी मिळणार का? असे अनेक प्रश्न आहेत. खेळाडूंच्या काय भावना आहेत, आपल्यासोबत अनेक खेळाडू आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांना हे मैदान जे खेळाचं मैदान आहे ते अशा पद्धतीने दिलेलं आहे, ते चालेल का? निश्चितपणे अशा गोष्टी खेळाच्या मैदानावर नाही व्हायला पाहिजे. कारण की आज आपण जर बघतो, स्वप्न बघतो आहे ऑलिम्पिकचे, भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले पाहिजे, असं जर क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेचे या मैदानात होत असतील तर हे चुकीचं आहे आणि याचं कोणीही समर्थन करणार नाही. निश्चितपणे येणाऱ्या काळात क्रीडा विभागाची दखल घ्यावी. हां, तुम्ही क्रीडा स्पर्धा असतील शाळेच्या लहान मुलांना खेळण्यासाठी ना, तुम्ही निश्चितपणे मैदान द्या, आमचा त्याला विरोध नाही आहे. खेळाचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आम्ही संघटना त्यांना सहकार्य करू. पण असे शाळेचे गॅदरिंग होत असेल तर हे चुकीचा प्रकार आहे. काय संदेश द्याल? आता सध्या हे जे चालू आहे, पूर्ण कचरा आहे, पूर्ण ग्राउंड नाही, विद्यार्थ्यांना खेळायला प्रॅक्टिस नाही. ऑलिम्पिक जवळ आलेली आहे. तुम्ही म्हणता एकीकडे म्हणता की ऑलिम्पिकमध्ये आम्हाला मेडल पाहिजे आणि दुसरीकडे तुम्ही जे पदक मिळवणारे विद्यार्थी आहेत त्यांना साधं शुभेच्छा देण्याची दखल घेत नाही. काल एशिया चॅम्पियन मारलेला मुलगा, त्याला साधं शुभेच्छा भेटल्या नाही. तुमचं म्हणणं मला पटतं आहे. कुठंतरी हे थांबलं पाहिजे. आज बघितलं आहे की ब्लाइंडच्या क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलं आहे आपण, कबड्डीचं वर्ल्ड कप जिंकलं आहे, खो खोचं वर्ल्ड कप जिंकलं आहे. एकामागं एक जे भारतीय खेळ आहेत, इतर खेळ आहेत, ते आज देशामध्ये नाव कमवत आहे. आणि जर खेळाडूला मैदानात नसेल तर याची निश्चितपणे क्रीडा विभागाने याची दखल घ्यायला पाहिजे, क्रीडा मंत्र्यांनी दखल घ्यायला पाहिजे आणि सन्माननीय उपसंचालक आमचे इथं आहेत यांनीसुद्धा याची दखल घ्यायला पाहिजे की तुम्ही हा कार्यक्रम कुठं दुसरीकडे द्यायला पाहिजे, पण ह्या मैदानावर कार्यक्रम होता कामा नाही. तर ही परमिशन असते का? परमिशन असते का? परंतु तशी खेळाच्या मैदानावर तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेताय? ते मला एवढं त्यातलं मी सांगू शकणार नाही. यांच्या नियम, अटी, GR काय आहे ते मी याच्यातला मला त्यातला अभ्यास नाही. शासनाचे आहे सगळं ते, आणि शासनाच्या अंडरमध्ये हे मैदान असल्यामुळे त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. काय वाटतं तुम्हाला? आज खऱ्या अर्थाने आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये आपण वावरतो आहे. आज संविधानाचं राज्य आहे असं वाटत नाही आहे का? कारण की आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रायव्हेटीकरण या सगळ्या क्रीडा संकुलचं झालेलं आहे आणि कमर्शियल पद्धतीने, म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य भावाने या प्रायव्हेट शाळांना यांचे जे डोनेशन आहे, जवळपास लाख 2-2 लाख रुपये यांचे डोनेशन असतात आणि या शाळांना एकदम शासनाकडून, क्रीडा उपसंचालकाकडून एकदम कमी किमतीच्या या ठिकाणी असे मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना संधी दिली जाते. आणि मग आमचे जे ऑलिम्पिकचे घडणारे खेळाडू आहे, जे काही मोठे मोठे आमचे प्लेयर्स आहे, जे बाहेर गावून इथे येऊन राहतात, त्यांना हे त्यांच्यासाठीचे मैदान आहे. हे मैदान त्या ठिकाणी त्यांनी इतक्या घाणेरड्या पद्धतीने खराब केलं आहे की याला रिकवर करण्यासाठी जवळपास 4 ते 5 दिवस अजून जाणारे, जर त्यांनी करायचं ठरवलं तर. पण त्याचबरोबर या ठिकाणी रॉड ठोकणे, मैदानात जसा खेळा खुपसतो ना सर, तर तसं असं माझ्या हृदयात कुणीतरी छेद केल्यासारखं त्या ठिकाणी मला एक खेळाडू म्हणून फील होतं, मार्गदर्शक म्हणून फील होतं. आणि आज आमचे खेळाडू मैदानावर नाही आहे, लक्षात घ्या. आज आमचे खेळाडू मैदानावर राहिलेले नाही का? असल्या प्रकारच्या अधिकाऱ्यांनी आपल्या
स्वतःची पोळी भाजवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. शासनाला अशी परवानगी देता येते का, अधिकाऱ्याला अशी परवानगी देता येते का, असं काही जी आरमध्ये किंवा नोंद आहे का? माझ्या माहितीस्तव तर सर्वात आधी शासनाला अशी परवानगी देण्याचे अधिकार आहेत शासन निर्णयानुसार, परंतु तो तेव्हा अधिकार आहे जेव्हा खेळाडूला पहिल्या स्तरावर बघितलं जातं, प्राधान्याने पहिले खेळाडू बघितला जातो आणि मग हे जे काही प्रायव्हेटीकरणचे कार्यक्रम आहेत ते बघितले जातात. या मैदानावर रोज त्या ठिकाणी खेळाडू सराव करतायत. हे वॉर्मअप मैदान आहे. हॉकीचे खेळाडू या ठिकाणी रोज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू सराव करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आज शासन ते न बघता ह्या गोष्टीला प्राधान्य देते. नक्कीच यात काहीतरी गफलत झाल्याची या ठिकाणी मला तरी शंका आहे, कारण की मागे आपल्या शासना 21 कोटी रुपये आपल्या संकुलामधून असेच निष्काळजीपणामुळे गेलेले आहेत. तरी मला असं वाटतं की याच्या पाठीमागे काहीतरी अधिकाऱ्यांचं गोड बंगाल असावं. अशा प्रायव्हेटीकरणांना प्रथम प्राधान्य देऊन त्या ठिकाणी व्यवसाय चालू करायचा व ही शासनाची आहे. शासन म्हणजेच महाराष्ट्र शासन आणि ही जनतेचं मैदान आहे. हे कुठल्या कमर्शियल एखाद्या उद्योजकाचं नाही किंवा धंदा करण्यासाठी नाही आहे. पण जर आमचे खेळाडू या मातीवर खेळू शकत नाही तर सगळ्यात मोठं दुर्दैव या छत्रपतींच्या महाराष्ट्राचं आहे की आज आम्हाला मैदानापासून दूर केलं जातं. उद्या जर प्रायव्हेटीकरण म्हणजे सांस्कृतिकच्या नावाने जर गौतमी पाटलाचा शो ठेवण्याचा विचार केला तर ठेवता येईल का? आज जर गौतमी पाटील यांचा या ठिकाणी शो करायचा असेल तर हे एकदम मला वाटतं अधिकारी यात प्रथम प्राधान्य देतील, कारण की अशा कार्यक्रमांना हे अधिकारी मुळात खेळ संस्कृतीतून आलेले नाही आहेत आणि हे मराठवाड्यातले हे अधिकारी नाही आहेत. हे अधिकारी वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, अत्याचार जर क्रीडा विभागात कुठं झाला असेल तर हा अत्याचार केवळ आणि केवळ या मराठवाड्यात झालेला आहे, या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे. त्यामुळं काय आहे की हे अधिकारी सहज त्या गोष्टीला परवानगी देतात. त्यांना काळजी नाही, त्यांना आपलं मैदान हे बघत नाही, आपलं म्हणून माझं म्हणून ते समजत नाही, तर ते त्यांचाही या ठिकाणी अधिकारी देखील व्यवसाय सुरू करतात. त्यावर कुठेतरी क्रीडा मंत्र्यांनी लक्ष घालून बंदी घातली पाहिजे. नाही तर येत्या काळामध्ये मी स्वतः या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करेल आणि आज खेळाडूंच्या हितासाठी जे जे गोष्टी व्हायला पाहिजे त्या गोष्टी जोपर्यंत यांच्याकडून होणार नाही तोपर्यंत मी अशा गोष्टींना प्रत्येक वेळेला मी कालपासून बघतोय की या ठिकाणी सर खून व्हायचा बाकी राहिलेला होता स्टेडियममध्ये. इतके म्हणजे मुलांचे बोटं कापले जातात, चाकूने हल्ले होतात, मुलींना या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि काल रात्री तुम्ही बघितलं असाल तर पूर्ण पहिल्या गेटपासून तर शेवटपर्यंत पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी ट्रॅफिक आणि एवढे भयंकर पब्लिक. आणि मग खेळाडूंनी जायचं कुठे सर? सकाळ संध्याकाळ सगळ्याच गेमचे सराव बंद. मग अशा परिस्थितीत यांचं नियोजन नसेल तर यांनी हे द्यायचं कशासाठी, हा आमचा पहिला प्रश्न आहे. आणि अशा लोकांना अधिकारी म्हणून त्या ठिकाणी शासनाने कसं काय दर्जा देऊ शकतात की ज्यांना क्रीडा क्षेत्रात काय महत्त्वाचं आहे हेच कळत नसेल. तर माझी मागणी आहे या उद्देशाने की या अधिकाऱ्यांच्या पुन्हा MPSCने परीक्षा घ्याव्या आणि यांची पात्रता तपासावी.